पतये हर हर महादेव। आपण सकळ वाशिमकरांना माहीतच आहे, येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी दिनांक 11 तारखेला आपण काय केलेलं आहे, एक महादेवाची परिक्रमा आयोजित केलेली आहे। त्याला आपण असं नाव दिलेलं आहे की वत्सगुल्म नगर प्रदक्षिणा किंवा वत्सगुल्म नगर परिक्रमा। आता ही परिक्रमा काय, तर वाशिम हे वत्स ऋषीची स्थली आहे की या ठिकाणी वत्स ऋषींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान महादेव करुणेश्वर रूपाने या ठिकाणी अवतरित झाले आणि अवतरित झाल्यानंतर त्या करुणेश्वराच्या सानिध्यामध्ये हजारो तीर्थ वसले आणि या वत्स ऋषीची तपश्चर्या स्थली आणि वत्स ऋषीचं महात्म्य, पदमतीर्थाचं महात्म्य की जे महात्मा गंगेसारखं आहे, अशी श्रेष्ठ श्रेष्ठ तीर्थ आपल्या वाशिम क्षेत्रामध्ये आहेत। असे वत्सगुल्म पुराणामध्ये 108 तीर्थाचं वर्णन केलेलं आहे आणि हे 108 जे तीर्थ आहे याच्यामध्ये 25-26 महादेव आहेत। त्याच्यातले काही महादेव लुप्त झालेले आहेत, काही नगराबाहेर आहेत, पण आपल्या वाशिम नगरामध्ये 21 महादेव आहेत। त्यांची आपण एक परिक्रमा करणार आहोत। हे महादेव स्वयंभू आहे, हे कोणी घडवलेले नाही। एका एका महादेवाचं एक एक अध्याय असते, चरित्र वत्सगुल्म पुराणामध्ये लिहिलेलं आहे आणि कुठेतरी आपण याला विसरत चाललो। म्हणून माझी सकल वाशिमकर जनतेला एक विनंती आहे की येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे उद्या 11 तारखेला आपण सर्वांनी काय करायचं, ठीक 9 वाजता पद्मतीर्थ क्षेत्रापासून ही महादेवाची परिक्रमा आरंभ होत आहे। तरी सर्व स्त्रियांनी, पुरुषांनी, बालांनी, कारण भूतो न भविष्यती एवढे महादेव एका दिवशी आणि एवढ्या महादेवांचं दर्शन एका दिवशी, त्यातनी श्रावण मास तिसरा सोमवार हा जो पर्व काळ आहे, तर सर्व वारकऱ्यांनी सारखं येऊन आपण सर्व पैदल यात्रा ही करणार आहोत आणि ही पायीवारी होणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत येऊन या ऐतिहासिक परिक्रमेचे जी पहिल्यांदा होते आपल्या पिढीमध्ये, तरी आपण याचे सहभागी होऊन त्याच्यामध्ये दिलेल्या हरेक महादेवाच्या महत्वानुसार ही परिक्रमा निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपले कष्ट, दुःख, दारिद्र्य आणि आपल्या मागच्या परेशान्या किंवा आपल्या वाशिम शहरावरचे काही विघ्न सकळाला समाधान, सुख, शांती आणि सगळ्यांना महादेवाची कृपा प्रदान करणार आहे। त्यामुळं या प्रदक्षिणेमध्ये, या परिक्रमेमध्ये कोणी वंचित राहू नये, सर्वांनी यावं, सकल वाशिम हिंदू समाजांनी यावं ही सगळ्यांना विनंती। नमः पार्वती पतये हर हर महादेव।